आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची 111 उमेदवारांची तर काँग्रेसची 5वी यादी जाहीर. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडंट्स युनियनची सरशी. देशभरात होळी आणि धुलीवंदनाचा उत्साह. महाराष्ट्रातही होलिकोत्सव आणि धुलीवंदनाचे विविध रंग. आणि जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या श्रीजा अक्कुला हिला अजिंक्यपद. भाजपने लोकसभेच्या 111 जागांसाठी उमेदवारांची 5वी यादी जाहीर केली आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे संबलपूरमधून आणि भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय उजियारपूरमधून, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह बेगुसरायमधून आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद बिहारमधील पटना साहिब लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अभिनेता अरुण गोविल हे मेरठ लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असतील. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी सुलतानपूरमधून तर उत्तर प्रदेशचे मंत्री जितिन प्रसाद पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील. काल भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे माजी नेते नवीन जिंदाल कुरुक्षेत्र मतदारसंघातून लढणार आहेत. कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय हे पश्चिम बंगालमधील तामलुक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील, तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे बेळगावमधून निवडणूक लढवणार आहेत. सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 14 उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. पक्षाने अप्पर बुरटुकमधून दिल्ली राम थापा आणि मानेबुंग डेंटम विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र कुमार सुब्बा यांची नावं जाहीर केली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल 5वी यादी जाहीर केली. महाराष्ट्रातल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार दिवंगत सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. राजस्थानात प्रतापसिंह खाजरियावास जयपूर लोकसभा मतदारसंघातून तर मुरारीलाल मीणा दौसा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने शनिवारी 46 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली होती. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया स्टुडंट्स युनियननं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव केला आहे. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन निवडणुकीत शुक्रवारी 73% मतदान झालं. गेल्या 12 वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये हे सर्वाधिक मतदान होतं. जेएनयूत तब्बल 4 वर्षाच्या कालावधीनंतर झालेल्या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचा उमेदवार धनंजय याने 2598 मतं मिळवून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. जेएनयू विद्यार्थी संघाचा तो पहिला दलित अध्यक्ष ठरला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांमध्ये यावर्षी 16,02,000 नवीन सभासदांची भर पडली आहे. ईपीएफओच्या काल जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जानेवारीमध्ये सुमारे 8,08,000 नवीन सदस्यांची नोंदणी झाली आहे. या सदस्यांमध्ये 18 ते 25 वर्ष वयोगटाच्या सदस्यांची संख्या जास्त आहे, तर नवीन सदस्यांमध्ये सुमारे 2,05,000 महिला सदस्य आहेत, असं केंद्रीय कामगार मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय नौदलानं सोमालियाजवळ पकडलेल्या 35 सोमालियन चाच्यांना काल मुंबईतल्या न्यायालयानं 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली. MV रून या व्यापारी जहाजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला भारतीय नौदलाच्या कोलकाता नौकेनं 40 तासांच्या संघर्षानंतर पकडलं. जहाजावरच्या 17 कर्मचाऱ्यांची नौदलानं सुटका केली. पकडलेल्या चाच्यांना नौदलानं मुंबई पोलिसांच्या हवाली केलं. काल त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. चंद्रयान 3 मधील यान चंद्रावर जिथे उतरलं होतं त्या शिवशक्ती ठिकाणाला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघानं मंजुरी दिली असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं आपल्या बातमीत म्हटलं आहे. त्यामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
देशभरात विशेषतः देशाच्या उत्तर भागात होळी आणि धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. उत्तर प्रदेशात गोरखपूरमध्ये झालेल्या होलिका दहन शोभायात्रेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी झाले. त्यांनी प्रल्हादाची आरती करून स्थानिकांसोबत फुलांची होळी साजरी केली. होळीनिमित्त अयोध्येत राम मंदिरात प्रभू रामलल्लांना गुलाल लावून होळीला सुरुवात झाली. ब्रुजमध्येही मथुरा वृंदावन परिसरात महिनाभर हा उत्सव साजरा केला जाणार आहे. इथं ठिकठिकाणी लठमार होली, फुलोंकी होली, लड्डूमार होली अशा विविधरंगी होलिकोत्सवाचं आयोजन केलं जात आहे. मध्य प्रदेशात होळीनिमित्त उज्जैन इथल्या भगवान महाकालेश्वर मंदिरात भस्म आरतीचं आयोजन केलं होतं. भोपाळमध्ये आज होळीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन केलं गेलं आहे. इंदूर, जबलपूर, ग्वाल्हेरसह सर्वत्र होलिका दहनाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. इंदूरमध्ये होळकर घराण्याकडे होलिका दहनाचा मान होता, तर भोपाळमध्ये नागरिकांनी गायीच्या शेणापासून बनवलेल्या लाकडासारख्या गोवऱ्यांनी होळी साजरी करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळी हा सौहार्दाचा सण असून भारताच्या अमूल्य सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे. रंगांचा हा सण देशवासियांमध्ये प्रेम आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ करेल आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येईल, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमांवर दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. तर होळी सण निसर्गाच्या विपुलतेचं प्रतीक असून होळीमुळे लोकांचं जीवन आनंद, आशा आणि सौहार्दाने भरून जाईल, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रंगांचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समृद्धी, सौहार्द आणि नवीन ऊर्जा घेऊन येवो, असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. काल संरक्षण मंत्र्यांनी लेहमध्ये सैनिकांसोबत होळीचा सण साजरा केला. राज्यातही सर्वत्र विविध पद्धतीनं होळी आणि धुलिवंदनाचा सण साजरा केला जात आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी काल होलिका दहनाचा उत्सव साजरा केल्यानंतर आज धुलिवंदनाच्या सणाचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. कोकणातल्या जिल्ह्यांमधला महत्त्वाचा सण असलेल्या होळीसाठी चाकरमानी मोठ्या संख्येनं आपल्या गावी पोहोचले आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. ग्रामदैवतांच्या पालख्या घरोघरी जात आहेत. होळीचं पूजन, होलिका दहन काल झालं. होलिका दहनानंतर साधारण महिनाभर घरोघरी पालख्या फिरवल्या जाणार असून मानाच्या घरांमध्ये पालखीचा मुक्काम आणि त्यानिमित्त पालखी नृत्यही साजरं केलं जाईल. या निमित्तानं ठिकठिकाणी पालखी नृत्य स्पर्धाही होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात रोंबाट, धुलिवंदन आणि वेगवेगळ्या वेशभूषेतल्या नाचगाण्यांनी शिमगोत्सव साजरा होत आहे. होळीनिमित्त रत्नागिरीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खेड इथल्या कार्यकर्त्यांनी पाण्याने होळी पेटवून त्यामागचं विज्ञान उपस्थितांना सांगितलं. अंधश्रद्धा निर्मूलनाने हा अनोखा प्रयोग केला. यवतमाळ जिल्ह्यात वागद इजरा इथं बंजारा समाजानं पारंपरिक गाण्यांच्या ठेक्यावर लेंगी नृत्य करत होळी साजरी केली. नंदुरबारमध्ये मोठ्या उत्साहात आदिवासी काठी संस्थांचा रजवाडी होळी उत्सव झाला. देशविदेशातून आलेल्या पर्यटकांनीही या उत्सवाचा आनंद लुटला. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत होलिका दहन केलं गेलं. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या तालावरती नृत्य केलं गेलं. कोल्हापुरात अनेक संस्थांनी पर्यावरणपूरक होळीसाठी शेणीदानाचा उपक्रम राबवला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक रूपातल्या होलिका दहन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत धारावी इथं कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेसह शंकासूर नाचवत होलिका दहनाचा उत्सव साजरा केला. यावेळी स्थानिकांनी पुनर्विकासाची पालखी नाचवली. खासदार राहुल शेवाळे यांनीही धारावी पुनर्विकासाबाबतले गैरसमज, अफवा आणि राजकारणाची होळी पेटवली. यावेळी अभिनेता दिगंबर नाईक यांनी धारावी पुनर्विकासाच्या समर्थनार्थ गाऱ्हाणं घातलं. लेबनॉनमध्ये झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत काल भारताच्या श्रीजा अकुला हिनं महिला एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं. अंतिम फेरीच्या सामन्यात श्रीजा हिनं लक्झेमबर्गच्या सारा नटे हिचा 6-11, 12-10, 11-5, 11-9 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची 111 उमेदवारांची तर काँग्रेसची 5वी यादी जाहीर. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडंट्स युनियनची सरशी. देशभरात होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह.
महाराष्ट्रातही होलिकोत्सव आणि धुलिवंदनाचे विविध रंग आणि जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या श्रीजा अकुला हिला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.